आपल्या पतीचा मृत्यू हा संशयास्पद असून त्याची CID मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी जळगाव जामोद येथील पंकज देशमुख यांची पत्नी सुनीता देशमुख हिने केली आहे। आज बुलढाणा येथे आपल्या मुलगा आणि मुलीला सोबत घेऊन सुनीताने आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। मी जळगाव जामोदमधून सुनीता पंकज देशमुख माझ्या पतींचा घातपात मृत्यू प्रकरणी पोलीस तपास हा 3.5 महिने होत असून पोलीस तपासामध्ये गुंतागुंती असल्यामुळे पोलीस तपास आता हा होणार नाहीये। त्यामुळे माझी CID तपासाची मागणी आता ठाम राहणार आहे। आणि 2 दिवसाआधी मुख्यमंत्री साहेब जळगाव जामोद दौऱ्यावर असताना मला एखाद्या आतंकवाद्याप्रमाणे बँकेतून उचलून पोलीस स्टेशनमध्ये 1 ते 1.5 तास नजरकैदेत ठेवण्यात आलं न्याय मागण्याच्या संशयावरून। आणि तसे पाहता माझे पती सुद्धा 22 वर्ष भाजपचे कार्यकर्ता होते, त्याच्यामुळे माझा न्याय मागणे त्यांना हा माझा हक्क बनत होता। पण त्या दिवशी संजय कुटे आमदार यांच्या दुःखामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये त्यामुळे मी त्यांना जळगाव जामोद दौऱ्यावर त्यांना निवेदन देणार नव्हती। तरीही पोलीस प्रशासनाचा माझ्या सोबत जो कायद्याविरोधात जो गैरप्रकार झालेला आहे त्याबाबत अजूनही कुठली कार्यवाही झालेली नाही। आणि पोलिसांकडे तपास माझ्या मिस्टरांचा होता, तेच जर मला न्याय मागण्यासाठी जर त्यांच्याकडून अशी वागणूक जर मिळत असेल तर आता पोलीस प्रशासनावर विश्वासही ठेवता येणार नाही। उपोषणाला मी आजपासून बसलेली आहे आणि आज दिनांक 13/8/2025 पासून बसलेली आहे। आणि जोपर्यंत पालकमंत्री बुलढाणा जिल्ह्याचे मकरंद दादा पाटील हे माझी मागणी मान्य करत नाही तोपर्यंत मी आता उपोषण थांबवणार नाही। निलेश शर्मा आणि परीक्षित ठाकरे आणि गजानन सरोदे आणि त्यांना मदत करणारी जळगाव जामोदचे स्थानिक पोलीस प्रशासनामधील श्रीकांत निचोड ठाणेदार आणि PSI अमोल पंडित आणि एक सचिन राजपूत। हे लोक कोण आहे जी नाव सांगितले? हे भाजपचे कार्यकर्ते आहे, त्याच्यामध्येच आणि एक अंबादास शेळके हे। साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार, बुलढाणा।